नमस्कार मंडळी, मी सारिका आणि आज आपण चाललो आहोत एका स्पेशल ठिकाणी. A few moments later. आजचं निमित्तही खास आहे आणि दिवसही खास आहे. आज सारिकाचा बर्थडे आहे. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सारिका. ये चला तर मग ट्रिपची सुरुवात करूया. आजच्या ट्रिपचं दुसरं विशेष म्हणजे आजची ही ट्रिप अनप्लॅन ट्रिप आहे. फक्त प्लेसेस आम्ही ठरवले आहेत, पण कोणतीही प्री बुकिंग केलेली नाही. बघूया कशी ठरते आपली ट्रिप. आत्ता आपण आलो आहोत टिटवाळ्याच्या सिद्धिविनायक गणेश मंदिर इथे. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती इथे यायची. टिटवाळा गणेश मंदिरची स्थापना कण्व ऋषींनी त्यांची दत्तक मुलगी शकुंतला हिचे दुःख ओळखून तिला भगवान गणेशाचे मंदिर बांधण्याचा सल्ला दिला. यावरून शकुंतलाने हे मंदिर बांधले आणि पुढे जाऊन पेशवे माधवराव प्रथम यांनी याची पुनर्बांधणी केली. आम्ही नेहमी मंदिराच्या आतील शूट टाळतो. यामागे 2 कारणं आहेत. एक तर बऱ्याच ठिकाणी शूट किंवा फोटोग्राफी करणं अलाउड नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः येऊन याचा आनंद घ्यावा, हाच एक उद्देश. टिटवाळ्यावरून आम्ही निघालो थेट नाशिकला. मुंबई ती नाशिक ही राईड आम्हाला बऱ्याच दिवसांपासून करायची होती आणि आज फायनली आम्ही ती करत आहोत. हायवेला बराच वेळ राईड केल्यानंतर एक छानशी रेस्ट घेऊन आम्ही निघालो कसारा घाटामध्ये. अतिशय सुंदर असा कसारा घाट. वळणावळणाचे रस्ते, आजूबाजूला फिरत झाडी, बाजूला दरी आणि डोंगरांचे अप्रतिम नजारे. बाईक राईड करताना खरंच खूप मजा आली. कसारा घाट ओलांडून इगतपुरी क्रॉस केलं की घोटीपासून आतमध्ये लेफ्ट घेतला की अंदाजित 39 किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर आहे. आम्ही त्या रस्त्याला लागलो. गावागावातून हा रस्ता जातो, त्यामुळे हिरवळ आणि डोंगराचे दृश्य अनुभवायला मिळते. आत्ता आपण आलो आहोत आपले आजचे महत्त्वाचे ठिकाण त्र्यंबकेश्वर मंदिर येथे. इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आले की हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तसं तर आधी माहिती होतीच आणि आम्हाला सर्व ज्योतिर्लिंग करायची सुद्धा आहेत. पण इकडे येण्याच्या अगोदर आमच्या हे मनीध्यानी सुद्धा नव्हते की आपण आज 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग करणार आहोत. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहेत. कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. मंदिराची बांधणी आणि अचूक मेजरमेंट्स, आम्ही आपल्या पूर्वजांची कलाशैली पाहून थक्कच झालो. दर्शन घेऊन मागच्या दरवाजाने बाहेर पडल्यावर समोरच एक तलाव आणि त्यासमोर असलेले मोठे मोठे डोंगर. डोंगरावर ढग उतरले होते, त्यामुळे रिमझिम असा पाऊस सुद्धा सुरू झाला होता. हे दृश्य अगदी टिपण्यासारखं होतं. आम्ही इथून निघालो नाशिकला. त्र्यंबकेश्वर मंदिर पासून अगदी जवळच स्वामी समर्थांचे गुरुपीठ आहे. इथेच देऊळ बंद सिनेमाची सुद्धा शूटिंग झालेली होती. जसं की आपली ही ट्रिप अनप्लॅन्ड होती, तर हे मंदिर सुद्धा आमचं अगदी अचानकपणे झालं. संध्याकाळ झाली होती तर आम्ही नाशिक सिटीमध्ये स्टेसाठी जायला निघालो आणि इथे एमराल्ड पार्क हॉटेलला स्टे केला. सारिकाचाच बड्डे आहे, तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे. सो आम्ही जवळच असलेल्या थिओब्रोमा केक शॉपला आलो आणि तिथे फॅमिलीला व्हिडिओ कॉल करत केक कट केला. गुड मॉर्निंग सर्वांना. कालचा दिवस आपला फिरण्याचा होता, तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळा प्लॅन करूया. आज आपण नाशिकचं फूड एक्सप्लोअर करणार आहोत. नाशिकमध्ये काही स्पॉट खाण्यासाठी अगदी फेमस आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अंबिका मिसळ. बाहेर लागलेली लाईन पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आमच्याकडून द मोस्ट रेकमेंडेड मिसळ. तुम्ही नाशिकच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असाल तर इकडे जरूर भेट द्या. इतर मिसळपेक्षा ह्या मिसळमध्ये खूप वेगळेपणा आहे. पहिल्यांदा आम्ही काळ्या रस्स्यामधली मिसळ खाल्ली असावी. त्यांची सर्व करण्याची पद्धत सुद्धा अगदी सिस्टमॅटिक आहे. मिसळ तिखट असली तरी त्याचा आम्हाला काही त्रास बिलकुल नाही झाला, ही विशेष नोट. इकडून आम्ही थेट पोचलो सायंताराला. सायंताराचा साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी आणि त्यासोबत मिळणारी चटणी कमालच आहे. एवढी छान ट्रिप झाली तर तोंड गोड व्हायलाच पाहिजे, म्हणून आम्ही इथली
फेमस बुद्धा हलवाईची जिलेबी खायला आलो. जिलेबीसोबत फाफडा तो बनता है. पोटभर आणि चविष्ट असे पदार्थ खाऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. जाताना आम्हाला कसारा घाटामध्ये बरेच ठिकाणी करवंद आणि रायवाई आंबे विकताना दिसले, पण आम्हाला ते घेता आले नाही. त्यामुळे संदेशचा जरा मूड ऑफ झालेला, पण येताना नशिबाने आम्ही एका ठिकाणी ब्रेक घेतला आणि तिथे संदेशला फायनली करवंद मिळाले. बघा करवंद खाऊन कसा सुखावलाय हा. चला तर मग या सक्सेसफुल ट्रिपनंतर आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या एका ट्रिपमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.